नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित झेंडे अटके पार या यूट्यूब लाईव्ह मालिकेमध्ये मी कल्याणी कुलकर्णी तुमचे मनापासून स्वागत करते. ऐतिहासिक काळामध्ये अटके पार झेंडे ही संकल्पना कर्तव्याची सीमारेषा दर्शवत होती. परंतु जसा जसा काळ बदलत गेला तशी तशी या झेंडे अटके पार याची संकल्पनाही अधिकाधिक व्यापक होत गेली. महाराष्ट्रातून भारतातून मराठी बांधव देश परदेशामध्ये जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन उद्योग, तंत्रज्ञान, वैज्ञानिक, संशोधन, साहित्य, संस्कृती, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामगिरीची पताका उंचावू लागली. यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करताना जरी आपल्या बांधवांना आपल्या मातीपासून हजारो किलोमीटर दूर जावे लागले तरी देखील आपल्या मातीशी त्यांची नाळ कायमचीच जोडलेली आहे. आपल्या कर्तृत्वाचे झेंडे अटकेपार रोवताना त्यांच्या मनामध्ये आपली माणसं, आपली संस्कृती, आपली माती, आपला वारसा या सर्वांविषयी नेहमीच कृतज्ञता आणि अभिमान जागृत राहिलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि भारतातील इतर मराठी बांधवांना देखील हे आपले बांधव परदेशामध्ये जाऊन काय कार्य करत आहेत याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहेच. याचाच विचार करून विदेशात असलेल्या आपल्या बांधवांच्या अनुभवांचे आदान प्रदान व्हावे हाच हेतू मनामध्ये धरून विश्व मराठी परिषदेने झेंडे अटके पार हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे यातून सामाजिक मराठी मनास आणि खास करून युवा पिढीला नेहमीच प्रेरणा आणि उत्तेजन मिळेल. ते जेथे कुठे जातील तेथे त्यांना या गोष्टीचा विश्वास असेल की आपले बांधव तेथे उपस्थित आहेत. आपल्या या मालिकेमध्ये 9 देशातील मान्यवर वक्ते सहभागी झाले आहेत. आज आपल्यासोबत आहेत जर्मनीहून अजित रानडे. अजित रानडे यांचा परिचय मी थोडक्यात करून देते. अजितजी मूळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांचे आईवडील कोल्हापूरमधील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून कार्यरत होते. 12वी नंतर अजितजींनी पुण्यामधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. परंतु त्यांना नेहमीच किल्ले, दुर्ग भ्रमंती या विषयांची आवड असल्यामुळे इंजिनिअरिंग केल्यानंतर नोकरी न करता पुण्यामध्ये स्वतःची गिर्यारोहण संस्था सुरू केली. भारत आणि जगभरातील साधारणपणे 400 वेगवेगळ्या किल्ल्यांना त्यांनी आत्तापर्यंत भेट दिली आहे. तसेच त्यांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग येथून माउंटेनिअरिंग, राफ्टिंग, स्कीइंग या साहसी खेळांचं प्रशिक्षण घेतलं आहे. तसेच हिमालय आणि नेपाळमधील हिमशिखरांवर मोहिमांचं आयोजन केलं आहे. ह्या क्षेत्रात त्यांनी 8 वर्षे काम केले. त्यानंतर 2011 ते डिसेंबर 2019 पर्यंत सेल्स बिझनेस डेव्हलपमेंट या क्षेत्रात युरोपातील 12 वेगवेगळ्या देशात काम करायची संधी त्यांना मिळाली. जानेवारी 2020मध्ये त्यांनी देशी जर्मन्स या कंपनीची स्थापना केली. जर्मनीतील विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही कंपनीज त्यांनी स्थापन केली. तसेच मराठी कट्टा याद्वारे जर्मनीतील मराठी लोकांना एकत्र आणायची सुरुवात त्यांनी केली. सध्या त्यांचा जर्मनीच्या विविध भागातील साधारण 5000 लोकांशी संपर्क आहे. युरोपातील पहिल्या मराठी ग्रंथालयाची सुरुवात देखील त्यांनीच केली. फ्रेंड्स ऑफ इंडिया या कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडियाने सुरू केलेल्या भारतीयांच्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. टीम इंडिया आणि फ्रेंड्स या पक्षाची स्थापना त्यांनी केली. हा पक्ष पुढील वर्षी फ्रँकफर्ट जर्मनी येथे निवडणूक लढवणार आहे. तसेच विशेष म्हणजे अजित रानडे आपल्या विश्व मराठी परिषदेचे समन्वयक म्हणून जर्मनी येथे कार्यरत आहेत. गरजे मराठी ग्लोबलचे जर्मनी येथील चॅप्टर हेडसुद्धा ते आहेत. अजितजी, झेंडे अटके पार मालिकेमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मंडळी नमस्कार, रामराम, गुटन टाक. मी अजित रानडे, संस्थापक आणि अध्यक्ष मराठी कट्टा जर्मनी.
सर्वप्रथम आपण आदरणीय डॉक्टर अमित तेलंगजी, जे भारताचे फ्रँकफर्टमधील कॉन्सुल जनरल ऑफ इंडिया इन फ्रँकफर्ट म्हणून नुकतेच जर्मनीमध्ये आलेले आहेत. आपण आधी संदेश ऐकू आणि त्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार, मी डॉक्टर अमित तेलंग. मी सध्या भारतीय प्रधान कॉन्सुल म्हणून भारतीय प्रधान कॉन्सुलवास फ्रँकफर्ट जर्मनी येथे कार्यरत आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया फ्रँकफर्ट या अंतर्गत एकूण 4 घटक राज्य आहेत. त्यामध्ये हेसेन, नॉर्थ राईन वेस्टफेलिया, राईनलँड पलातिनेट आणि सारलांड अशी ती 4 घटक राज्य आहेत. आमच्या इथे सुमारे 70,000 भारतीय नागरिक या 4 राज्यांमध्ये आहेत आणि या सर्व नागरिकांना, भारतीय नागरिकांना आम्ही कॉन्सुलर सर्व्हिसेस उपलब्ध करून देत असतो. यामध्ये सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी मराठी टक्का देखील आहेत आणि या 70,000 बऱ्यापैकी नागरिक हे खूप चांगल्या प्रकारचं कार्य इथे करत आहेत. मराठी बांधवांचा जर आपण विचार केला तर ते खूपच चांगले उपक्रम इथे राबवत असतात. त्यामध्ये त्यांचे कलागुण खूपच वाखाणण्याजोगे असतात. त्यामुळे मी जेव्हा हे ऐकलं की विश्व मराठी परिषद आयोजित YouTube मालिका झेंडे अटके पार या नावाचा कार्यक्रम ते आयोजित करणार आहेत, ते ऐकून मला खूपच आनंद झाला. त्याबद्दल मी त्या सर्व आयोजकांना आणि मराठी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला असा विश्वास वाटतो की आपले भारताचे आणि जर्मनीचे जे मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचे आणि जर्मनीचे जे खूपच चांगले आर्थिक आणि कला, शिक्षण या क्षेत्रात जे संबंध आहेत ते यापुढे अधिकाधिक वृद्धिंगत होतील आणि आमच्याकडून कॉन्सुलेट मार्फत आपल्या भारतीय बांधवांना आणि विशेषतः महाराष्ट्रातले जे नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची मदत आणि सहकार्य जर हवं असेल तर ते करण्यास आम्ही नेहमीच सज्ज आहोत. पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. विश्व मराठी परिषद आणि विश्व मराठी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, प्राध्यापक क्षितिज पाटुकले, कल्याणीताई कुलकर्णी या सर्वांचे मनापासून आभार. झेंडे अटके पार हा इतका अभिनव उपक्रम तुम्ही सुरू केला आहे आणि जगभरातील तमाम मराठी भाषिकांसाठी, मराठी बांधवांसाठी तुम्ही साहित्य, कला, संस्कृती आणि उद्योग ह्या विषयांवर त्यांना बोलतं करता आहात जगभरातल्या लोकांना. हे तुमचं कार्य अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनीय असं आहे. त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. झेंडे अटके पार ह्या कार्यक्रमासाठी जेव्हा तुम्ही मला जर्मनीचा एक प्रतिनिधी म्हणून बोलायला आमंत्रित केलं तेव्हा पहिला प्रश्न माझ्या मनात असा आला की झेंडे अटके पार हा इतका मोठा शब्द आहे. 262 वर्षांपूर्वी जेव्हा शिंदे, होळकर, पेशवे, थोडक्यात मराठ्यांच्या फौजा अफगाणिस्तान सीमेवरच्या अटक किल्ल्यावर जेव्हा धडकल्या, अटकचा किल्ला त्यांनी काबीज केला आणि मराठी मातीमध्ये महाराष्ट्राचा एक नवीन मापदंड, महाराष्ट्राच्या पराक्रमाचा एक नवीन मापदंड निर्माण केला आणि उत्तर भारतीय, अफगाण शासक आणि किंबहुना भारतातील सर्वच राज्यकर्त्यांना एक संदेश गेला की मराठ्यांची शक्ती काय आहे, महाराष्ट्राची शक्ती काय आहे. तर इतकं मोठं काम आपल्या पूर्वजांनी करून ठेवलंय आणि त्यानंतर कदाचित भारताबाहेर जे मंडळी शौर्य गाजवतात आणि भारताबाहेर आपलं पराक्रम दाखवतात त्यांच्यासाठी अटकेपार झेंडे लावणं ही संज्ञा, हा शब्दप्रयोग उपयोगात आला असेल तर ह्या विषयावर बोलायला मी खरोखर पात्र आहे का, हा प्रश्न माझ्या मनात आला. त्यामुळं मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की जर्मनीतल्या मराठी समाजाचा, जर्मनीतल्या महाराष्ट्राचा एक सामान्य प्रतिनिधी म्हणून मी आज विश्व मराठी परिषदेच्या
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या यूट्यूबवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांशी मी एक हितगुज साधू इच्छितो. एक सामान्य इथला माणूस म्हणून इथल्या मराठी समाजाने, जर्मनीत राहणाऱ्या मराठी माणसांनी खरोखर काही चांगलं कार्य केलंय का? आणि आम्ही भारतासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी काही चांगलं करतो आहोत का? हे ठरवण्याचं निर्णय स्वातंत्र्य कदाचित मी सर्व प्रेक्षकांना देईन. कल्याणीताई कुलकर्णीने माझी ओळख करून दिली आहे. पण थोडक्यात अजून सांगायचं तर माझं जन्मगाव कोल्हापूर, माझं शिक्षण 7वी पर्यंतचं तो मी नव्हेच ह्या नाटकामुळे प्रसिद्ध असलेल्या कर्नाटकातील पण मराठी बहुसंख्य असणाऱ्या अशा निपाणी शहरात झालं. निपाणी या गावात झालं 7वी पर्यंतचं शिक्षण. 10वी आणि 12वी ही मी अर्जुननगर ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अतिशय छोट्या गावातील शाळेतून आणि महाविद्यालयातून 10वी आणि 12वी पूर्ण केलं. माझे आई वडील दोघंही ग्रामीण भागामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. आणि 12वी नंतर मी पुण्यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इथे COEP इथे यांत्रिकी मेकॅनिकलचं शिक्षण घेण्यासाठी मी आलो. मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवळपास 12 ते 13 वर्ष पुण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्येच मी काम केलं. आणि 2011 साली मला माझ्या कंपनीनं सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, विक्री प्रतिनिधी असं म्हणू शकतो मी, म्हणून मला जर्मनीमध्ये पाठवलं. माझे लहानपणापासूनचे जे आवडते टेनिसमधले खेळाडू आहेत, स्टेफी ग्राफ, बोरिस बेकर आणि कुप्रसिद्ध इथलं जर्मनीतलं नाव अडॉल्फ हिटलर, हे सोडून जर्मनीमधलं मला कोणीही माहीत नव्हतं मी जेव्हा आलो तेव्हा. किंबहुना जर्मनीतल्या सुद्धा कोणाशी माझा संपर्क नव्हता. आणि अशा वेळी मी 2011 साली जर्मनीतल्या या फ्रँकफर्ट या शहरामध्ये आलो आणि इथलं माझं काम सुरू केलं. पहिली साधारण 2 वर्ष मी पूर्ण वेळ काम सोडून बाकी फारशा गोष्टींमध्ये कदाचित फारसा ॲक्टिव्ह नव्हतो. आणि 2013 सालनंतर मराठी कट्टा जर्मनी ह्याची पायाभरणी करण्याचं काम आम्ही साधारण काही मंडळींनी एकत्र येऊन सुरू केलं. जर्मनीमध्ये राहून आता 9 वर्ष होत आली मला. आणि 9 वर्षानंतर सुद्धा जर्मन मी किती चांगलं बोलू शकतो किंवा नाही बोलू शकत हा एक संशोधनाचा विषय आहे असं मला वाटतं. पण सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये युरोपातील साधारणपणे 17 ते 18 देशांमध्ये काम केल्यामुळं गेल्या 9 वर्षामध्ये समोरचा माणूस इटालियन बोलतो आहे, स्पॅनिश बोलतो आहे, फ्रेंच बोलतो आहे, पोलिश बोलतो आहे की जर्मन बोलतोय हे मी नक्की सांगू शकतो. तर असा हा साधारणपणे माझा इथला वैयक्तिक प्रवास आहे. जर्मनीतला मराठी माणसाचा प्रवास, इथं मराठी मंडळं किती आहेत, मराठी मंडळांचं काम कसं चाललंय, हे सगळं समजून घेण्यासाठी मला असं वाटतं की तुम्हाला एक जर्मनीमधला भारतीय समाजाचा प्रवास कसा झाला गेल्या 100 वर्षामध्ये ह्याची एक साधारण कल्पना द्यावी. जर्मनीमध्ये लिखित इतिहासाप्रमाणे 1910च्या आसपास भारतीय मंडळी यायला लागली. आपले दा पा गुणे हे सद्गृहस्थ 1910 ते 1914 दरम्यान जर्मनीमध्ये होते. त्यांचा पत्रव्यवहार सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात, पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या आधी सुद्धा इथे काही बंगाली तरुण शिक्षणासाठी आले आणि फक्त शिक्षणापुरतं स्वतःला सीमित न ठेवता भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण आपलं काय योगदान देऊ शकतो ह्यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये शांतपणे आपलं काम सुरू केलं. त्यामध्ये जर्मनीतल्या वेगवेगळ्या लोकांना, संघटनांना भेटणं, जर्मन सरकारशी संपर्क प्रस्थापित करणं, अशा गोष्टी त्यांनी नक्की केल्या.
पहिल्या महायुद्धानंतर 1918-19 नंतरचा जो काळ होता, त्यावेळी दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवरती प्रचंड मोठी खंडणी लादली होती असं म्हणूया. जर्मन अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. 1920 ते 1944-45 हा पहिला महायुद्धानंतर आणि दुसरं महायुद्ध संपेपर्यंतचा काळ जर्मनीसाठी अतिशय धामधुमीचा होता. त्यात सुद्धा काही बंगाली मंडळी, विशेषतः बंगाली मंडळी नक्कीच कार्यरत होती इथे. सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी जर्मनीमध्ये स्वतः भेट दिली, जर्मनीला भेट दिली त्यांनी. इथल्या राज्यकर्त्यांशी चर्चा केली. जर्मनीमध्ये, ऑस्ट्रियामध्ये ते स्वतः राहिले. मराठी माणसाचा इतिहास सांगायचा तर दापा गुणे इथे 1910 ते 14 ह्या दरम्यान काळात होते. तुकाराम गणू चौधरी हा जळगाव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला तरुण, तंत्रज्ञानाविषयी प्रचंड त्याला जिव्हाळा होता, आकर्षण होतं तंत्रज्ञानाचं. तर असा हा माणूस समुद्रमार्गे त्याच्या 2 मित्रांसोबत जर्मनीमध्ये 1922 साली आला. म्हणजे बरोबर त्याला आता 98 वर्ष झाली. आणि 3.5 वर्ष तुकाराम गणू चौधरी जर्मनीमध्ये राहिले. जर्मनीचं लोकजीवन, जर्मनीतल्या चालीरीती, इथली खाद्य संस्कृती, इथले स्त्री पुरुष संबंध, अशा बऱ्याच गोष्टींवर भाष्य करणारं त्यांचं जे हस्तलिखित होतं ते त्यांच्या 2 पिढ्यांनी सांभाळून ठेवलं. आणि प्रसिद्ध कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी ते काही वर्षांपूर्वी त्याच्यावर संपादकीय संस्कार करून माझा जर्मन रहिवास या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तुकाराम गणू चौधरींचं हे पुस्तक असं म्हणता येईल की एका मराठी माणसाच्या मनात काय गोष्टी चालल्यात, एका पूर्णपणे त्या काळात जळगाव जवळच्या गावातून, छोट्याशा गावातून येऊन जर्मनीमध्ये बस्तान बसवणं, जर्मन लोकांशी इथल्या संपर्क प्रस्थापित करणं, स्वतः आजारी पडल्यानंतर एका जर्मन कुटुंबानं त्यांची देखभाल केली, ह्याचं पण त्यात अनुभव त्यांनी नमूद केलेला आहे. तर अतिशय सुंदर पुस्तक जर वाचायला मिळालं तर नक्की वाचा. त्यावेळचं जर्मनी कसं होतं ह्याबद्दल बरीच माहिती आपल्याला त्यातून मिळू शकते. 1950 पर्यंत मराठी माणूस इथे होता, मराठी माणसाचं अस्तित्व इथं खूप होतं. ह्याच्या फारशा नोंदी इथे नाही सापडत. काही कुटुंब इथे होती, पण खूपशी माहिती हाताला लागत नाही. 1950 नंतर मात्र तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. दुसरा महायुद्ध संपून गेल्याचा काळ होता. जर्मनीमध्ये गेस्ट लेबर म्हणजे काम करणाऱ्या मंडळींची वानवा होती. 18% पुरुष जर्मनीमधले 18 ते 45 या वयोगटातले दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांना मरण आलेलं होतं. त्यामुळे इथं काम करण्यासाठी लोक नव्हती. अशा वेळी 1950च्या दशकामध्ये बरीच भारतीय मंडळी जर्मनीमध्ये शिक्षणासाठी यायला लागली. मराठी मंडळी यायला लागली. 1960च्या दशकामध्ये बऱ्याच केरळमधून कॅथोलिक परिचारिका, नर्सेस इथे जर्मनीमध्ये आल्या. त्यांना काम करण्याचा परवाना मिळाला. त्यांनी त्या जर्मन शिकल्या उत्तम आणि इथंच त्या काम करायला लागल्या. हळूहळू त्यांच्या कुटुंबाला सुद्धा इथे घेऊन आल्या आणि त्याचमुळं मल्याळी समाजाचं इथं बऱ्याच मोठ्या जर्मनी शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती त्यांचा अधिवास आहे. मल्याळी लोक खूप मोठ्या प्रमाणावर इथे आहेत जर्मनीमध्ये. 60 सालनंतर मात्र मराठी मंडळी हळूहळू इकडे यायला लागली. बरीचशी मंडळी शिकायला आली. काही मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी इथे आली. बरीचशी मंडळी तंत्रज्ञानाचं शिक्षण घेण्यासाठी आली. इंजिनिअरिंग, डेअरी टेक्नॉलॉजी अशा नवनवीन गोष्टींसाठी भारतीय मंडळींनी जर्मनीमध्ये प्रवेश मिळवला. 1970च्या काळामध्ये बरेच भारतीय तरुण जर्मनीमध्ये शिक्षणासाठी यायला लागले. मराठी मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर परत यायला लागली आणि अशा तऱ्हेनं मराठी समाजाचं इथं वावर जर्मनीमध्ये सुरू झाला असं म्हणूया.
1970च्या दशकामध्ये जी काही 60 आणि 70च्या दशकामध्ये जी मराठी मंडळी इथे आली, त्यातली बऱ्याच मराठी मंडळींनी पत्रव्यवहार करून आणि फोनवर एकमेकांशी बोलून भेटायला सुरुवात केली. इथे जी पहिली काही मंडळी आली त्याच्यामध्ये म्हाळस, त्याच्यानंतर प्रमोद म्हाळस, ठक्कर, बाळकाका कुलकर्णी, मंगेश आणि रवींद्र देशपांडे हे बंधू, अशा सर्व लोकांनी एकत्र मिळून लोकांना एकत्र करायला सुरुवात केली. 1986 साली म्हणजे साधारणपणे 34 वर्षापूर्वी पहिलं एक मराठी संमेलन फ्रँकफुर्ट जवळ ऑफेनबाक येथे भरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर हळूहळू पद्धतीने मराठी मंडळी एकत्र येणं ह्या गोष्टी सुरू झाल्या. तर हा एक मराठी लोकांचा थोडक्यात इथला इतिहास आहे. 1999 नंतर IT, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात मराठी मंडळी आली आणि आजच्या घडीला जर्मनीमध्ये जिथे 2 लाख भारतीय आहेत, तिथे असं साधारणपणे असं म्हणू शकतो की 8 ते 9 हजार किंवा जवळजवळ 10,000 मराठी मंडळी इथे नक्की आहेत. 5 ते 6% मराठी मंडळी इथे नक्की आहेत. जर्मनीतल्या मोठ्या शहरामध्ये ही मंडळी राहतात. आज जर्मनीमध्ये 12 मराठी मंडळं आहेत. मी स्वतः मराठी कट्टा जर्मनीचा संस्थापक आणि अध्यक्ष जरी असलो तरी जर्मनीतल्या सर्व मराठी मंडळांचा एक प्रतिनिधी अशा स्वरूपात मी आता काम करतो. ही सर्व मंडळी एकत्र मिळून काम करतात आणि वेगवेगळे कार्यक्रम आम्ही इथे करत असतो. जर्मनी आणि महाराष्ट्रामध्ये साम्य काय आहे आणि फरक काय आहे? तर जर्मनीचा जे क्षेत्रफळ आहे ते साधारणपणे 3.5 लाख चौरस किलोमीटर इतकं आहे. महाराष्ट्राचं साधारण थोडंसं लहान जर्मनीपेक्षा म्हणूया, म्हणजे 3 लाख चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे. जर्मनीची लोकसंख्या साधारणपणे 8.5 कोटी, महाराष्ट्राची लोकसंख्या 12.5 कोटीच्या आसपास. महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती साधारणपणे $400 बिलियन च्या आसपास असावी. जर्मनीची अर्थव्यवस्था $4.5 ट्रिलियन इतकी आहे. जर्मनीमध्ये सध्या दूतावास भारताचा जो जर्मनीमधला दूतावास आहे आणि भारताचे राजदूत ते बर्लिनला जर्मनीच्या राजधानीमध्ये असतात आणि ह्या व्यतिरिक्त जर्मनीमध्ये म्युनिक हे दक्षिण जर्मनीतलं शहर, फ्रँकफर्ट हे मुख्य अर्थव्यवस्थेचं केंद्र आणि हॅम्बर्ग या 3 शहरामध्ये कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया इन फ्रँकफर्ट ह्यांची कार्यालये आहेत. स्टुटगार्ट आणि मुंबई ह्या सिस्टर सिटीज आहेत आणि बाडन वुटनबर्ग हे जर्मनीतलं राज्य, 16 राज्यांमधलं एक राज्य आणि महाराष्ट्र ही सिस्टर स्टेट्स आहेत. तर अशा पद्धतीने महाराष्ट्राचा आणि जर्मनीचा ऋणानुबंध आहे. महाराष्ट्रातील बरीच मंडळी जर्मनीमध्ये शिकण्यासाठी येत असतात आणि पुणे सुद्धा ही सध्या जर्मन कॅपिटल ऑफ इंडिया अशी म्हटली जाते, कारण पुण्यामध्ये तब्बल 250 पेक्षाही जास्ती जर्मन कंपन्या एका पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं नातं जर्मनीशी हे अतिशय घट्ट आहे. मराठी माणसं ही जर्मनीतल्या फ्रँकफर्ट, बर्लिन, म्युनिक, ड्युसलडॉर्फ, हॅम्बर्ग, स्टुटगार्ट अशाच छोट्या शहरात राहतात असं नाही, तर जर्मनीतल्या बऱ्याच छोट्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये आज मराठी मंडळी पसरलेली आहेत आणि ती एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा नक्की प्रयत्न करतात जर्मनीमध्ये असलेल्या 12 वेगवेगळ्या मंडळांच्या मार्फत. आणि तसेच त्यांचे सुद्धा मित्रमंडळींचे ग्रुप्स आहेत. ही मंडळी नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. मी सध्या स्वतः जर्मनीच्या फ्रँकफर्ट या शहरात राहतो. फ्रँकफर्ट म्हणजे युरोप ह्या
युरोपातल्या चलनाचं, करन्सीचं माहेरघर असं म्हणूया. इथं युरोपियन सेंट्रल बँक आहे. युरोपमधला दुसरा मोठा कार्गो एअरपोर्ट आज जर्मनीमध्ये आहे, फ्रँकफर्टमध्ये आहे. फ्रँकफर्ट हे जर्मनीतलं 5व्या क्रमांकाचं जरी शहर असलं, 7.5 लाख लोकसंख्येचं, तरी साधारणपणे फ्रँकफर्टचा विशेष हा की फ्रँकफर्टची 55% जास्ती जी लोकसंख्या आहे ती मूळची जर्मन नाही आहे. आणि फ्रँकफर्टमध्ये आजच हे सगळे बाहेरचे लोक आले अशातला भाग नाही, तर गेल्या 800 वर्षांपासून फ्रँकफर्ट हे बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बाहेरून येणाऱ्या लोकांचं नेहमीच स्वागत करत आलेलं आहे. तर अशा मी या शहरात राहतो. मंडळी, जर्मनी असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? जर्मन भाषा, जर्मन लोक, मर्सिडीज बेन्झ, BMW, फुटबॉल, ब्लॅक फॉरेस्ट, इथली विद्यापीठं, ही जर्मनची भांडी. आपण जर्मनीमध्ये सर्वदूर विखुरलेले जे आपले मराठी मित्रमंडळी आहेत त्यांनाच विचारूया की जर्मनीतल्या मराठी बांधवांबद्दल त्यांना काय वाटतं, ते काय त्यांचं काम आत्ता चालू आहे. आपण सुरुवात करूया बर्लिनपासून. बर्लिन ही जर्मनीची राजधानी आहे आणि आपले मित्र शिरीष पंडित बर्लिनमध्ये राहतात. मराठी बर्लिन ह्या जर्मनीतल्या संस्थेचे ते प्रतिनिधी आहेत. मराठी मित्र बर्लिन या संस्थेतर्फे मी शिरीष पंडित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बर्लिन ही जर्मन देशाची राजधानी आहे, ऐतिहासिक राजधानी आहे. जसं दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मन देशाचंच पूर्व आणि पश्चिम या 2 भागांमध्ये विभाजन झालेलं होतं, तसंच बर्लिन या शहराचंही पूर्व आणि पश्चिम या 2 भागांमध्ये विभाजन झालं. आणि या 2 भागांना सेपरेट करणारी एक भिंत जी होती, जी वॉल ऑफ बर्लिन, ती इथलं एक खास आकर्षण आहे. तर अशी इथे अनेक ऐतिहासिक आकर्षणं आहेत. पण फक्त ऐतिहासिक आकर्षणच नव्हे, तर काही कंपन्यांची इथे मुख्यालये आहेत. जसं जर्मन रेल्वेज किंवा डॉयचे बँक, किंवा आधीच्या काळामध्ये डॉयचे बँक या मोठ्या फायनान्स इन्स्टिट्यूशनचीही इथे एक राजधानी होती. युवा पिढीसाठी आज खास आकर्षण म्हणजे इथे 3 मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत. अनेक MBA किंवा मास्टर्स वगैरे शिकवणारे इथे संस्था आहेत. आणि त्यांना नोकरीच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे इथे स्टार्टअप इंडस्ट्री जी आहे किंवा व्हेंचर कॅपिटल वगैरे ते खूप प्रस्थापित आहे. तर या सगळ्या कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये फक्त भारतीयच नव्हे तर मराठी लोकांचीही संख्या इथे झपाट्याने वाढलेली आहे बर्लिनमध्ये. आणि या संख्येची एक अशी इच्छा होती की आम्हाला घरची आणि माहेरची आठवण येते, तर आता त्यासाठी कोणी इथे काही करू शकतं का? तर या दृष्टीने एक साधारण 4 वर्षांपूर्वी 2016मध्ये मराठी मित्र बर्लिनची स्थापना करण्यात आली. आणि तेव्हापासून गेल्या 4 वर्षांमध्ये आम्ही इथे अनेक कार्यक्रम प्रस्थापित केलेले आहेत. जसं साधारण 10 नवीन पिक्चर्स आम्ही इथे प्रॉपर टॉकीजमध्ये बुक करून दाखवलेले आहेत. मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या वेळेला ढोल ताशा पथक इथनं त्याची आम्ही मिरवणूक काढली आणि ती मिरवणूक इथनं बागेतनं जात असताना फक्त मराठी किंवा भारतीयच नव्हे तर अनेक परदेशी आणि जर्मन लोकही आमच्यासोबत त्या संगीताच्या नादावर नाचलेले आहेत आमच्यासोबत. डॉक्टर श्री श्रीधर फडके यांचा इथे गाण्याचा एक उत्तम कार्यक्रम झाला. तर अशा अनेक गोष्टी इथे होत असतात सांस्कृतिक स्वभावाच्या, आणि ह्या अनुभवायला जरूर एकदा इकडे या. आमच्या या मंडळाबद्दल 4 शब्द सांगायला आम्हाला ही जी संधी मिळाली त्याबद्दल आम्ही विश्व मराठी परिषदेचे मनपूर्वक आभार मानतो. येणारे जे कोण रसिक असतील त्यांच्यासाठी एक असा हा सल्ला की आमचं जे फेसबुक पेज आहे त्याच्यावर जरूर जा आणि आमच्याशी संपर्क साधा, इथे यायच्या आधी किंवा इथे आल्यानंतर. विश्व मराठी परिषदेच्या पुढच्या सर्व उपक्रमांसाठी आणि त्यांच्या प्लॅनसाठी आम्हा सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाऊया जर्मनीतलं एक सुंदर शहर, उत्तर जर्मनीमधलं एक अतिशय महत्त्वाचं शहर म्हणजे हॅम्बर्ग. जर्मनीतलं एक मोठं बंदर तिथे आहे. जर्मनीतल्या
किंवा फ्रेंच कंपनी मूळची एअरबसचं जर्मन हेडक्वार्टर हॅम्बर्गमध्ये आहे आणि बरीच मराठी कुटुंब हॅम्बर्गमध्ये कैक वर्षांपासून स्थायिक झाली आहेत. तर आपण मैत्रेयीला विचारू की मैत्रेयी, तुला हॅम्बर्गबद्दल आणि हॅम्बर्गमधल्या मराठी लोकांबद्दल काय सांगायचंय? नमस्कार, मी मैत्रेयी मैराळ, मराठी मित्रमंडळ हॅम्बर्गची एक ॲक्टिव्ह सदस्य आहे. हॅम्बर्ग हे नॉर्थ जर्मनीमधील एक पोर्ट सिटी आहे, जिथे विविध प्रकारच्या मोठ्या मोठ्या कार्गो शिपची वाहतूक आहे. याशिवाय एअरबस, निविया आणि मॉन्टब्लँक सारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांसाठी सुद्धा हॅम्बर्ग ओळखले जाते. हॅम्बर्गमध्ये जवळजवळ 300 मराठी लोक राहतात आणि गेल्या 6 वर्षापासून मराठी मित्रमंडळ हॅम्बर्ग दिवाळी, गणपती, संक्रांत, गुढीपाडवा आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपटांच्या माध्यमातून परदेशात राहूनही मराठी संस्कृती आणि भाषा जपण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. मराठी मित्रमंडळ हॅम्बर्गच्या तर्फे मी विश्व मराठी परिषदला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आता आपण येतोय वुल्सबर्गला. वुल्सबर्ग ही फोक्सवॅगन ह्या जगातील मोठ्या कार मॅन्युफॅक्चरर कंपनीचं हेडक्वार्टर आणि वुल्सबर्गला बरीच मराठी मंडळी खूप वर्षांपासून आहेत. आपला मित्र ओंकार इंदलकर तिथे राहतो आणि ओंकार इंदलकर वुल्सबर्ग मराठी मंडळाचा प्रतिनिधी आहे. मी ओंकार इंदलकर, वुल्सबर्ग मराठी मंडळ जर्मनीचा संस्थापक आणि उपाध्यक्ष. वुल्सबर्ग हे उत्तर जर्मनीतील छोटंसं शहर, जिथे फोक्सवॅगन कंपनीचा जगातील सगळ्यात मोठा कार मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि हेडक्वार्टरही आहे. तसेच ऑस्ट्राफेलिया नावाची युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे साधारणतः 150 मराठी बांधव इथे नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त स्थायिक झालेले आहेत. या सर्व मराठी बांधवांसाठी वुल्सबर्ग मराठी मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवत असते. सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा यांचे आयोजन करत असते. तसेच आपले मराठमोळे सणही मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरे केले जातात. मराठा तुतिका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे ब्रीद वाक्य घेऊन वुल्सबर्ग मराठी मंडळ अखंड कार्यरत. जागतिक स्तरावर काम करणाऱ्या आणि करोडो मराठी बांधवांना जोडणाऱ्या मराठी विश्व परिषदेला वुल्सबर्ग मराठी मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा. मध्य जर्मनीतलं अजून एक महत्वाचं शहर म्हणजे ब्राउन्शवाईग. तिथे ब्रावो मित्रमंडळाची सुरुवात झालेली आहे. तर आपले मित्र अमोल भागवत मोठ्या धडाडीने ब्रावो मित्रमंडळाचं काम करतायत. माझे नाव अमोल भागवत, अध्यक्ष ब्रावो मराठी मंडळ, ब्राउन्शवाईग वुल्सबर्ग रिजन, जर्मनी. ब्रावो मराठी मंडळाच्या माध्यमातून आम्ही मराठी बांधव जे इथे मातृभूमीपासून दूर राहत आहेत त्यांना एकत्र आणून आपली संस्कृती आणि कला जपण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी मंडळाने बरेचसे ऑनलाईन उपक्रम सादर केले. त्यामध्ये गुढीपाडवा, 1 मेला महाराष्ट्र दिन, वाचन स्पर्धा, मराठी वाचन स्पर्धा, टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा अशा विविध स्पर्धा सादर केल्या. यातच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत या संदर्भात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय याचे अध्यक्ष श्री विकास कशाळकर यांच्या सहकार्याने 3 सेशन्स कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. यानंतर मुलांसाठी योग कार्यशाळा आयोजित केली गेली. यापुढे दिवाळी अंक प्रकाशित करण्याचं आयोजन आहे. या उपक्रमाअंतर्गत सभासदांना त्यांचे स्वतःचं साहित्य म्हणजेच कुठले लेख, अनुभव, आरोग्यविषयक, कविता, कथा, विनोदी लेख, प्रवास वर्णनं आणि बालसाहित्य यांचं सादरीकरण करता येईल. यासाठीची मुखपृष्ठ चित्रकला स्पर्धा आत्ता संपन्न झाली. या दिवाळी अंकाचे प्रकाशन या वर्षीच्या दिवाळी कार्यक्रमामध्ये ई बुकच्या स्वरूपात होईल. या मराठी भाषा, संस्कृती, कला आणि वारसा जपण्याच्या वाटचालीत ब्रावो मराठी मंडळाच्या विश्व मराठी परिषदेला हार्दिक शुभेच्छा. आता आपण येतोय जर्मनीतल्या सर्वात जुन्या मराठी मंडळाकडे, मराठी मित्रमंडळ जर्मनी. मराठी मित्रमंडळ जर्मनीची प्रतिनिधी
शर्वरी दीक्षित भालेराव ही आपल्याबरोबर आहे. मराठी मित्रमंडळ जर्मनीतर्फे तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी मित्रमंडळ जर्मनी आता खूप मोठं झालेलं मंडळ 25 ते 30 वर्षापूर्वी काही कुटुंबांनी एकत्र येऊन सुरुवात केलेलं. त्यावेळेला ही सर्व कुटुंब यांनी एकत्र येऊन काही सण साजरे करायला सुरुवात केली आणि त्यातूनच निर्माण झालं मराठी मित्रमंडळ. आज आम्ही वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतो, जसं काही बोंडला, हळदी कुंकू वगैरे. पण अर्थातच सर्वात मोठा सण असतो गणेशोत्सवाचा. आणि ह्याच्या मागे आमचे फक्त 2च हेतू. इथे जी मुलं जन्मतात त्यांच्यासाठी मराठी आणि भारतीय संस्कृती त्यांना मिळावी, त्याच्याबद्दल थोडंसं कळावं. आणि दुसरं म्हणजे आम्ही हे फक्त केवळ महाराष्ट्रीयन लोकांसाठीच करत नाही, तर सर्वांना एकत्र घेऊन, सर्व भारतीयांना आणि जर्मन लोकांना देखील एकत्र घेऊन त्यांना आमंत्रण देऊन सगळ्यांबरोबर आम्ही सर्व सण साजरे करतो. गणपती बाप्पा मोरया. आपण जातो आहोत आता दक्षिण जर्मनीतलं सर्वात प्रसिद्ध शहर म्युनिक येथे. अतिशय इतिहास प्रसिद्ध असं हे शहर, BMW या कंपनीचं हेडक्वार्टर. खूप मोठ्या संख्येनं मराठी लोक आज म्युनिकमध्ये आहेत आणि म्युनिक मराठी मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं तिथे. तर म्युनिक मराठी मंडळाचे वैभव डोलारे हे आपले मित्र आहेत. त्यांना मी विनंती करतो की वैभव, तू मराठी मंडळ म्युनिक आणि तिथल्या मराठी माणसांबद्दल, म्युनिकमधल्या मराठी माणसांबद्दल सांगावं. मी वैभव डोलारे. मी महाराष्ट्र मंडळ म्युनिकचा प्रतिनिधी आहे. दक्षिण जर्मनीतल्या बव्हेरिया राज्यातल्या म्युनिक या जगप्रसिद्ध शहरात आमचं मंडळ कार्यरत आहे. म्युनिक म्हटलं की लगेच आठवते ऑक्टोबर फेस्ट आणि त्यापाठोपाठ आठवण येते ती BMW या जगप्रसिद्ध कार निर्मिती करणाऱ्या कंपनीची. इथली वस्तू संग्रहालय, राजवाडे, ब्रुवरीज, अनेक जुन्या ऐतिहासिक वास्तू, त्याशिवाय म्युनिकच्या वेशीवर जणू काही उभे असलेल्या आल्प्स पर्वतांच्या रांगा आणि त्याच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर. एकूणच सुखवस्तू सर्वसंपन्न असा असलेला हा प्रदेश. पण या सर्वांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या नागरिकांना त्यांची विशिष्ट भाषा, पेहराव, त्यांचे विशिष्ट खाद्यपदार्थ, त्यांची कला, संस्कृती याबद्दल असलेला प्रचंड अभिमान. अशा सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या म्युनिक शहरात राहत असताना आम्हा मराठी बांधवांना आपल्या मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल प्रेम वाटणं साहजिकच आहे, नाही का? म्युनिकमध्ये जवळपास 400 ते 500 मराठी कुटुंब राहतात. इथल्या मराठी मंडळींनी एकत्र येऊन साधारणतः 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्र मंडळ म्युनिक ही एक सेवाभावी संस्था स्थापन केली. मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राची थोर परंपरा, संस्कृती जपावी आणि त्याचबरोबर ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी हा आमचा उद्देश आहे. मंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी विविध सण उत्सव तर साजरे करतोच, पण महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहाने साजरा करतो. मंडळातर्फे आम्ही इथल्या लहान मुलांसाठी मराठी भाषा, सणवार, उत्सव, थोर पुरुष, संत, महात्मे, महाराष्ट्राचा मोठा इतिहास यांची ओळख व्हावी म्हणून माय मराठी हा एक सांस्कृतिक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात महिन्यातून 2दा ही मुलं एकत्र येतात आणि मंडळाच्या सेवाभावी सभासदांकडून त्यांना शिक्षण स्वरूपात ही सर्व माहिती दिली जाते. याशिवाय मराठी वाचनाचा छंद जोपासण्यासाठी आम्ही एक मराठी वाचनालय सुद्धा म्युनिकमध्ये सुरू केलंय. सभासदांनीच वर्गणी स्वरूपात दिलेल्या जवळपास 300 पुस्तकांचा संग्रह या मराठी वाचनालयात आहे. गायन, नृत्य, नाटक या कलांची आवड असणाऱ्या मंडळींनीही एकत्र येऊन छोटे छोटे ग्रुप इथे तयार केलेले. मग आमच्या मंडळातर्फे या ग्रुपमधल्या सर्व सदस्यांना आम्ही एक व्यासपीठ निर्माण करून दिलंय. ते आपली कला महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या व्यासपीठावर वेळोवेळी सादर करत असतात. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपली भाषा, संस्कृती यांची नाळ तुटता कामा नये. याच भावनेनं आमचं मंडळ कार्यरत आहे. याच क्षेत्रात त्याच भावनेनं कार्य करणाऱ्या विश्व मराठी परिषदेला महाराष्ट्र मंडळ म्युनिकतर्फे खूप खूप शुभेच्छा.
आता आपण जातो आहोत न्यूनबर्ग आणि एर्लांगन ह्या भागामध्ये. एर्लांगनमध्ये सिमेन्स ही कंपनी आहे. शेजारच्याच हर्झोगेनावराख या गावामध्ये आदिदास, शॅफलर टेक्नॉलॉजीज, प्युमा अशासारख्या कंपन्या असल्यामुळे बरीच मराठी मंडळी तिथे खूप वर्षांपासून आहेत. आपलीच एक मैत्रीण तिथे मोठं जोरात काम करते. नृत्य क्षेत्रामध्ये तिचं जे काम जे आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि आम्ही तिला जर्मनीची लावणी सम्राज्ञी असंही म्हणतो. तर रश्मी गावंडेला विनंती करेन मी की रश्मी, तू तुझ्या कामाबद्दल थोडक्यात सांगावं. रश्मी. विश्व मराठी परिषदेच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. मी रश्मी गावंडे, मूळची अकोला इथली असून सध्या एर्लांगन जर्मनी येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. पुण्यात कम्प्युटर इंजिनिअरिंग करून जर्मनीमध्ये मास्टर ऑफ ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे उच्च शिक्षण घेतले. आपली मराठी परंपरा, मराठमोळे सण व मराठी कला जपण्याचा तसेच तिचा प्रसार करण्याचा मी सतत प्रयत्न करत असते. मराठी लोकधारा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर नेण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच महाराष्ट्र प्रसिद्ध लावणी ह्याचे सादरीकरण जर्मनीच्या विविध शहरांमध्ये करून मी आपला खारीचा वाटा उचलत आहे. आता आपण येतो आहोत मराठी कट्टा जर्मनी. त्याचं जे मुख्य कार्यक्षेत्र आहे ते म्हणजे फ्रँकफर्ट. आणि मराठी कट्टा जर्मनी यांनी युरोपातील पहिलं मराठी ग्रंथालय सुरू केलं मराठी पुस्तकांचं. इथे मराठी शाळा भरते. म्युनिक सारखीच इथेही मराठी शाळा भरते. तर मराठी कट्टा जर्मनीचे जे सांस्कृतिक विभाग प्रमुख आहेत साकेत काटकर आणि मराठी कट्टा स्कूल ऑफ डान्सची जी अंकिता साकेत काटकर, ह्यांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या कामाबद्दल सांगावं. मी साकेत काटकर, मराठी कट्टा जर्मनीचा कल्चरल सेक्रेटरी. 2014 पासून कार्यरत असलेल्या मराठी कट्टा जर्मनीच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रमांद्वारे आपली मराठी परंपरा आणि आपली मराठी कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मग अगदी मकर संक्रांतीपासून ते गणेश चतुर्थी ते थेट दिवाळीपर्यंत अथवा इंडियन फेस्ट सारख्या अगदी भव्य दिव्य उपक्रमात जिथे आपल्या भारतातील विविध राष्ट्रांच्या मंडळांनी सहभाग घेतला. तिथे आपली मराठी कलाच नव्हे तर अस्सल मराठी खाद्यपदार्थांचा स्टॉलही लावला. यावर्षी देखील करोना काळात कल्पकृत्व या उपक्रमाच्या माध्यमातून विविध कलांद्वारे व्हर्च्युअली लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अशा ह्या आमच्या अष्टपैलू मराठी कट्टा जर्मनीचा कल्चरल सेक्रेटरी या वतीने विश्व मराठी परिषद यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, मी अंकिता सुरगडे काटकर, मराठी कट्टा जर्मनी स्कूल ऑफ डान्सशी गेल्या 2 वर्षापासून निगडीत आहे. आमचा उद्देश मराठी परंपरा जपणे आणि त्याचा गंध जर्मनीतल्या घराघरात पोहोचवणे असा आहे. लेझिम ते शिवराज्याभिषेक, मंगळागौर ते देवीचा गोंधळ ह्या प्रत्येक प्रकल्पामधून मराठी नृत्याचा इतिहास जर्मनीमध्ये जिवंत ठेवण्याचा आणि लहान ते मोठे सर्वांना आपल्या मातृभूमीशी जोडून ठेवण्याचा हा प्रयास सुरू राहील. आज जर्मनीमध्ये गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो, धूमधडाक्यात साजरा केला जातो. कोविडमुळे सगळ्याच गोष्टींवर मर्यादा आल्यात खऱ्या, पण रमणबाग शाळेचं पथक जर्मनीमध्ये सुद्धा कार्यरत आहे. आपला मित्र आनंदभूषण देशपांडे मोठ्या आनंदाने काम करतोय आणि ढोल ताशाच्या तालावर बेहोश होऊन नाचणारी मंडळी, जर्मन मंडळी सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. बिग्लेफेल्ड ओस्नाब्रुक ह्या भागामध्ये नुकतीच एका नवीन मराठी मंडळाची स्थापना झालेली आहे आणि त्याचं नाव आहे मराठी अस्मिता जर्मनी. तर मराठी अस्मिता जर्मनीचा जो आपला प्रतिनिधी आहे राकेश पाटील, तर राकेश पाटील काय म्हणतो आपण बघूया. राकेश. मी राकेश आनंदराव पाटील, अध्यक्ष मराठी अस्मिता ईव्ही जर्मनी. सर्वप्रथम मी विश्व मराठी परिषद पुणे यांचे आभार मानू इच्छितो
की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यास उपलब्ध करून दिले. जर्मनीतील ओस्ट वेस्ट फालन या रिजनमधील बिलफेल्ड, लेमगो, हाम, म्युन्स्टर तसेच ओस्नाब्रुक आणि हॅनोवर या परिसरातील जवळपास 10-15 शहरांत राहणाऱ्या मराठी परिवारास एकत्रित आणून विविध मराठी सण, उत्सव तसेच साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम एकत्रितपणे राबविण्याचा आमचा मानस आहे. विश्व मराठी परिषद पुणे यांना मराठी अस्मिता ईव्ही जर्मनी या मंडळातर्फे तुमच्या पुढील उपक्रमास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी स्वतः विश्व मराठी परिषद पुणे यांना फेसबुकच्या माध्यमातून मागच्या 6 महिन्यापासून जोडला गेलेलो आहे आणि तुमचे सर्व उपक्रम अतिशय स्तुत्यनीय आहेत. परत एकदा विश्व मराठी परिषद पुणे यांना त्यांच्या पुढील उपक्रमासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी रवी जठार, जे गेले 30 वर्षांपासून जर्मनीमध्ये राहतात. युरोपीय मराठी संमेलनाची सध्या ते धुरा वाहत आहेत जर्मनीमधली, आणि जर्मनीत राहणारी जुनी मराठी मंडळी आणि नवीन पिढीची मंडळी यांच्यामधला एक दुवा म्हणून रवीजी काम करतात. तर रवीजींना विनंती करेन की त्यांनी जर्मनीतल्या मराठी माणसाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला काही संदेश द्यावा. मी रवी जठार. 1990 साली माझी अमेरिकेहून ॲटलांटा शहराहून क्रेफेल्ड, डुसेलडॉर्फ जवळच्या गावात बदली झाली. तेव्हापासून माझं इथे वास्तव्य आहे. आम्ही इथे आल्यापासून इथली काही मोजकी जर्मन मराठी मंडळी छोटे मराठी कार्यक्रम तसेच दरवर्षी जर्मन मराठी संमेलनंसुद्धा जर्मनीतील वेगवेगळ्या शहरामध्ये करायचो. 1990 पासून आत्तापर्यंत मराठी लोकसंख्या खूपच वाढली आहे. आणखीन आम्ही म्हणूनच 2014 साली आमच्या मराठी मित्रमंडळाची कायदेशीर नोंदणी केली पहिल्यांदाच. आणि त्यानंतर म्हणजे 1990 पासून आत्तापर्यंत खूप नवीन नवीन मंडळं पूर्ण जर्मनीमध्ये जिकडे तिकडे स्थापन झालेली आहेत. आणि ही सगळी तरुण मंडळी जी ही वेगळी वेगळी मंडळं चालवत आहेत ते एकमेकांना छान प्रोत्साहन देऊन एकापेक्षा एक छान छान कार्यक्रम करत आहेत. आम्ही मंडळरूपी लावलेल्या छोट्या मराठी मित्रमंडळाचा आता वटवृक्ष जो झालेला आहे ते पाहून खूप आनंद होतो. माझी सर्व मंडळांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, असं जर्मनीतली जी सर्व मराठी मंडळी आहेत, वेगवेगळे इथले जे ग्रुप्स आहेत, ते सगळे एकत्र मिळून काम करतायत, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. फेब्रुवारीच्या एंडपासून सुरुवात झालेला जो कोविडचा काळ होता, जो अजूनही खरं तर सुरू आहे. जर्मनी आता सध्या बऱ्यापैकी ह्या बाबतीमध्ये इथली परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे असं म्हणता येईल. तरीही लोक काळजी घेत आहेत. तर या करोनाच्या काळामध्ये सर्व मराठी मंडळींनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करण्याचा पायंडा पाडला आहे. आज आमचे 12ही मराठी मंडळी आहेत. या सर्वांचा एकत्र ग्रुप असतो. आमच्या चर्चा होत असतात. एकमेकांना जिथे जिथे मदत करता येईल करतो. जर्मनीमध्ये आज 20,000 मराठी नाही, भारतीय विद्यार्थी आहेत. त्यातली मराठी विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यार्थ्यांच्या खूप समस्या असतात. लहान मोठे उद्योजक, विद्यार्थी ह्यांच्या कामावर या कोविडच्या काळात खूप मोठा परिणाम झाला. लोकांचे पार्ट टाईम जॉब्स, जे विद्यार्थ्यांचे पार्ट टाईम जॉब्स असतात, ते गेले. मुलांना इथे आता नोकरी मिळत नाही किंवा थेसिस इंटर्नशिपला काही समस्या त्याच्यामध्ये येतात, असे काही प्रॉब्लेम्स आले. तर ह्याच्यामध्ये आम्ही सर्व मंडळाच्या लोकांनी एकमेकांशी सल्लामसलत करून काय मार्ग काढता येतो हे पाहिलं. बऱ्याच वेळा काही अपघात होतात, काही अप्रिय घटना घडतात. इथं आलेले विद्यार्थी असतात आणि इथं आलेले लोक जे आहेत, आपले मित्रमंडळी, त्यांचे आईवडील जेव्हा इथे येतात आणि काही कारणामुळं काही अप्रिय घटना होतात, तर पुढच्या सर्व गोष्टींसाठी मदतीचा हात आणि पाठीवर
एक मदतीचा हात असण्याची गरज असते. तर ही सर्व मंडळी आम्ही एकत्र येऊन हे काम करत असतो आणि खरोखरच चांगल्या पद्धतीनं एक सहकार्य या सर्व मंडळांमध्ये सुरू आहे. वेगवेगळ्या इथे विद्यार्थ्यांच्या संस्था आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या संस्थांशी सुद्धा कुठल्या पद्धतीनं आपण सहकार्य करू शकतो, ह्याच्यावर चर्चा सुरू असते. कदाचित पुढच्या वर्षी आम्ही अखिल जर्मनी अशा पद्धतीने इथलं एक मराठी लोकांचं संमेलन घ्यायचा विचार करतो आहोत. पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने लोकं एकत्र यायची, कारण कमी मंडळी होती. आज वेगवेगळ्या शहरांमध्येच मराठी मंडळी वाढल्यामुळे तिथेच असे कार्यक्रम होत असतात. पण तरीसुद्धा आम्ही एकत्र येऊन काय करता येईल याचा विचार करतोय. सांस्कृतिक कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर आता जर्मनीमध्ये मराठी लोक करतायत. फ्रँकफर्ट सारख्या शहरामध्ये, बर्लिन सारख्या शहरांमध्ये आणि म्युनिकमध्ये खूप मोठे कार्यक्रम होतात. फ्रँकफर्ट आणि कलोन इथं इंडियन फेस्ट ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं 2018 आणि 19 मध्ये कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया इन फ्रँकफर्ट यांच्या वतीने, आणि त्यात मराठी समाजाचं लक्षणीय अशा पद्धतीचं योगदान होतं. साधारणपणे 20,000 लोक फ्रँकफर्टमध्ये ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ओपन टू स्काय म्हणजे मोकळ्या मैदानावरती हा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मराठी मंडळींनी सादर केला आणि तो सुद्धा जर्मन लोकांना समजावं म्हणून जर्मन भाषेमध्ये. भारतीय खाद्यपदार्थांचे तर स्टॉल होतेच आणि इथे मराठमोळ्या पदार्थांची चव घ्यायला गोऱ्या मंडळींनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती. तर हे काम आपलं चालू आहेच. ह्याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातील संस्थांना आपण कुठल्या पद्धतीने मदत करू शकतो शिक्षणासाठी, ह्यावर काम चालू असतं. आणि इथलं जर्मनीत राहणारी बरीच मराठी मंडळी आहेत, ती त्यांच्या पद्धतीने महाराष्ट्रातील बऱ्याच दुर्बल घटकांना मदत करत असतात आणि हे काम खरोखरच अजून वाढतंय. म्युनिकमधला आमचा एक मित्र, एक प्रवीण पाटील सारखा मित्र आहे, त्यांनी शेतकऱ्यांना उपयोग होईल अशा पद्धतीने एक ॲप तयार केलेला आहे, अतिशय वाजवी किमतीमध्ये, किंवा तो शेतकऱ्यांकडून खरं काही त्याचे पैसेही घेत नाही. आपले मित्र ऋषिकेश कुलकर्णी जे राहतात फ्रँकफर्टमध्ये, तर पाणी फाउंडेशन सारख्या कार्यक्रमामध्ये त्याचा सहभाग असतो. महाराष्ट्रातल्या खेड्यात जाऊन ते काम करत असतात. बरेच आपले मित्र जे आहेत त्यांनी कोविडच्या काळामध्ये भारतीयांना, महाराष्ट्रातील त्यांच्या गावातील लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे आणि हे काम ह्याच्यापुढे सुद्धा असंच चालू राहील. ह्याच्यानंतर आपण क्रमाक्रमाने जर्मनीमधल्या मराठी मंडळी उद्योग क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये कुठल्या पद्धतीने योगदान देत आहेत ह्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊ. मी पहिल्यांदा कला संस्कृती आणि ह्याच्याबद्दल बोलतो. आपल्या बऱ्याच मराठी मित्रांनी आधीच सांगितलं आहे की त्यांच्याकडे कोणकोणते कार्यक्रम होतात. पण अजून एक थोडक्यात सांगायचं असेल तर युरोपीय मराठी संमेलन हे नित्य नियमानं युरोपमध्ये आयोजित करण्यात येतं. जर्मनीमध्ये ह्या वर्षी हे युरोपीय मराठी संमेलन होतं. काही कारणांमुळे, मुख्य म्हणजे कोविडमुळे ह्या वर्षी ते पुढे ढकलायला लागलेलं आहे. ते कदाचित ह्या वर्षी ते होणार नाही आहे. प्रसाद भालेराव, रवी जठार, शर्वरी दीक्षित भालेराव, जयंत किर्लोस्कर, रवींद्र देशपांडे, इंद्रनील पोळ, प्राजक्ता ओक अशी मंडळी ह्याच्यामध्ये खूप कष्ट घेत असतात. जर्मनीमध्ये कलाकार येणं, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, कवी हे आता हळूहळू नित्य नियमाचं व्हायला लागलंय. खरं तर अमेरिकेत ही मंडळी जायची पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावरती, पण आता युरोपातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये ही मंडळी यायला लागलेली आहेत. डॉक्टर मोहन आगाशेंनी 2014 साली अस्तु सो बी इट ह्या मोहन आगाशेंच्या चित्रपटाचं आम्ही इथं मराठी कट्टा जर्मनीतर्फे आयोजन सुरू केलं होतं आणि असं म्हणू की त्यानंतर मराठी चित्रपटांचा
एक तो पायंडा पडला आणि मराठी चित्रपटांची प्रदर्शित होण्याची जर्मनीत सुरुवात झाली. आज तागायत मराठी कट्टा जर्मनीने साधारणपणे 35 मराठी चित्रपटांचं आयोजन फ्रँकफर्टमध्ये केलंय. बाकीची बरीच मंडळी हॅम्बर्ग, बर्लिन, म्युनिक, स्टुटगार्ड, ड्युसलडॉर्फ इथे मोठ्या प्रमाणावरती चित्रपट निवडक, मोजके आणि दर्जेदार अशा पद्धतीचे मराठी चित्रपट दाखवत असतात. त्यानिमित्तानं बऱ्याच दिग्दर्शकांचं, निर्मात्यांचं इथं येणं असतं. नागराज मंजुळे, डॉक्टर मोहन आगाशे ही मंडळी आता आमची खूप चांगली मित्र झाली आहेत असं विनयानं म्हणायला लागेल. श्रीधर फडके, महेश काळे, आनंद भाटेजी, तर अशी सर्व मंडळी सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांना इथे येत असतात. आपल्यातले काही मंडळी, निषाद पाठक सारखी मंडळी सलील कुलकर्णी बरोबर वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र काम करत असतात. निषाद फाटकला आम्ही जर्मनीचा AR रहमान असंही म्हणतो मजे मजेमध्ये, आणि खरंच तो आहे तेवढा प्रतिभावंत. मिहिरा देशपांडे सारखी गुणी गायिका आज जर्मनीमध्ये आहे. फ्रँकफर्टमध्ये राहणारी संपदा सप्रे ही केवळ चांगली गायिका नाहीये, तर ती मराठी कट्टा जर्मनीच्या किंबहुना जर्मनीतल्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये तिचा सक्रिय सहभाग असतो आणि ती मोठ्या प्रमाणावर मदत करत असते. कलाकार मंडळी जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांचा नक्की मुक्काम इथे असतो. सुधीर गाडगिळांसारखे कलाकार इथं सूत्रसंचालक, समालोचक या भूमिकेतले बहुढंगी, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले सुधीर गाडगीळ इकडे जर्मनीमध्ये येऊन गेलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही कलाकार मंडळी इथे येत असतात. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जर्मनीतली मराठी मंडळी काम करतात. डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग जर्मनीमध्ये येऊन गेलेले आहेत. प्रख्यात लेखक रवींद्र गुर्जर, डॉक्टर अविनाश धर्माधिकारी ही मंडळी जर्मनीमध्ये येत असतात. जर्मनीतली बऱ्याच संस्था, बरीच मंडळी त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे महाराष्ट्रातल्या लोकांना मदत करत असतात. उदाहरणार्थ मराठी कट्टा जर्मनीनी पुण्यामधील आळंदीजवळचं जे अशोक देशपांडेंचं स्नेहवन आहे त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो आहोत. आणि शैक्षणिकदृष्ट्या मुलांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम शैक्षणिकदृष्ट्या आम्ही सुरू केलेला आहे. त्याला इथल्या कुटुंबांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि ही मुलं सुद्धा अशी आहेत स्नेहवनमधली की मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ती बरीचशी मुली आहेत. आणि इथली मंडळी जी आहेत, आपली जर्मनीतली जी कुटुंब आहेत, ती त्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतात आणि हे काम आमचं वाढतंय. अजूनही बरेच उपक्रम चालू आहेत आणि जेवढं शक्य होईल त्या परीने आपला खारीचा वाटा उचलण्याचा जर्मनीतला महाराष्ट्र प्रयत्न करतो आहे असं मला म्हणावं लागेल. बरीच राजकारणामधील आणि समाज क्षेत्रामधली इथली मंडळी येत असतात. आध्यात्मिक क्षेत्रामधली भारतीय मंडळी, बाबा रामदेव इथं आले होते तेव्हा त्यांना भेटायची आम्हाला संधी मिळाली. प्रजापिता ब्रह्मकुमारीचं इथं एक मोठं केंद्र आहे फ्रँकफर्टमध्ये आणि इथे सुद्धा बरेच लोक येऊन गेलेले आहेत. त्यानंतर राजकीय क्षेत्रामधले आपले जे महाराष्ट्रातले जे पुढारी मंडळी आहेत, अरविंद सावंतजी असतील, अनंत गीतेजी असतील, तर इथे आले की मराठी कट्टा जर्मनीला आम्हाला त्यांची नक्की आवर्जून भेट घेतात. ह्यातली काही मंडळी जर गणपतीच्या काळात आली होती काही वर्षांपूर्वी, तर मोदक इथल्या मराठी मंडळींनी केलेल्या मोदकाचा आस्वाद घेतल्याशिवाय ते जात नाहीत. उद्योग क्षेत्रामध्ये यायचं तर उद्योग क्षेत्राबद्दल मला सांगायचं तर मराठी मंडळींचा उद्योग क्षेत्रामध्ये आत्ता मराठी मंडळी इथे भरारी घ्यायला सज्ज झाली आहेत. आत्तापर्यंत इथला मराठी टक्का खूप कमी होता, पण हळूहळू हे प्रमाण वाढतंय. बालाजी तांबेंचे सुपुत्र संजय तांबे इथे खूप वर्षांपासून त्यांचं काम करतात म्युनिक आणि पूर्ण जर्मनीमध्ये. बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा यांत्रिकी, सिव्हिल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये बरीच मंडळींनी आपापल्या छोट्या छोट्या कंपन्या इथे सुरू केलेल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सप्लाय चेन मॅनेजमेंट याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठी मंडळींनी आपल्या छोट्या मोठ्या कंपन्या सुरू केलेल्या आहेत. त्याच प्रमाणात उत्पादन क्षेत्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हे जर्मनीच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे
उत्पादन क्षेत्रामध्ये जर्मनीचं आणि महाराष्ट्राचं ह्या दोघांमध्ये आदानप्रदान खूप दशकांपासून चालू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही मंडळी कार्यरत आहेत. व्यावसायिक सल्ला देण्याचं काम करतात जयंत किर्लोस्करांसारखी मंडळी त्यांच्या कंपनीमार्फत. औषध निर्माण कंपनी, केमिकल कंपन्या ह्या जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत. रॉश, बायर, BASF अशा बऱ्याच कंपन्यांमध्ये आज मराठी मंडळी उच्च पदावरती आहेत आणि ते इथे नवीन येणाऱ्या मंडळींना सुद्धा मदत करत असतात. डॉयशे बाहन हे जर्मनीचं असं म्हणता येईल की जर्मनीची जी रेल्वे कंपनी आहे, ट्रान्सपोर्टेशन कंपनी आहे, इथेही मराठी मंडळी उच्च पदावरती आहेत. एअरबस हे हॅम्बर्गमधलं जे विमान निर्मिती केंद्र आहे तिथं सुद्धा आपली मराठी मंडळी मोठ्या प्रमाणावरती आहेत. जर्मन अर्थव्यवस्थेची अजून एक कणा म्हणजे वाहन निर्मिती केंद्र, तर फोल्क्सवॅगन, मर्सिडीज बेन्झ, BMW आणि इतर Tier 1 आणि Tier 2 ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये आज मोठ्या प्रमाणावर मराठी मंडळी काम करत आहेत आणि नवीन येणाऱ्या मराठी मंडळींना सुद्धा मदत करत आहेत. फ्रँकफर्टमध्ये मी जिथे राहतो इथं सुद्धा आज बरीच मंडळी ह्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. मी स्वतः 9 वर्षाच्या व्यावसायिक माझ्या अनुभवानंतर, प्रोफेशनल एक्सपिरियन्स नंतर देसी जर्मन्स ही माझी स्वतःची एक कंपनी 6 महिन्यांपूर्वी सुरू केलेली आहे. त्याच्या अंतर्गत मी भारतातून जर्मनीत येणाऱ्या आणि जर्मनीतून भारतात जाणाऱ्या कंपन्यांना सल्ला देण्याचं काम करतो आणि त्याचप्रमाणे भारतातून, महाराष्ट्रातून जी इथे विद्यार्थी मंडळी येतात त्यांनासुद्धा इथल्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी कशा पद्धतीने ते इथे येऊ शकतील ह्याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो माझ्या कंपनीमार्फत. तर अशी हळूहळू बरीच मराठी मंडळी उद्योग क्षेत्रामध्ये आपले पाय विस्तारायला लागलेले आहेत असं म्हणता येईल. जर्मनीमध्ये आज भारतीय मंडळी वाढत आहेत. भारतीय मंडळी बऱ्याच क्षेत्रामध्ये आहेत, पण एक क्षेत्र आत्तापर्यंत त्यापासून वर्ज्य होतं आणि ते म्हणजे राजकीय क्षेत्र. इथे फ्रँकफर्टमध्ये मी स्वतः आणि प्रभंजन गाडेला आणि कमल वात्सायन ह्या आमच्या मित्रांनी मिळून, तिघांनी मिळून टीम इंडिया अँड फ्रेंड्स, टिफ इन जर्मनी, टिफ ह्या नावाचा एक स्वतंत्र पक्ष काढलेला आहे. आणि ही तुम्ही म्हणाल तर ही सोशल पार्टी म्हणू शकता, सामाजिक संस्था म्हणू शकता, कारण सामाजिक संस्था, समाजकारण हा आमच्या कामाचा एक मुख्य यातला घटक आहे. आणि त्यानंतर येणारं जे राजकारण असेल म्हणजे फ्रँकफर्टमध्ये जे KAV नावाची सरकारी एक ऑर्गनायझेशन आहे, त्याची पुढच्या वर्षी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये टिफ सहभागी होणार आहे. भारतीयांनी आता राजकारणात सुद्धा जाण्याची इथे गरज आहे. राजकारण करण्यासाठी नाही, तर भारतीय समाजाचं अस्तित्व, भारतीय समाजाच्या इथल्या समस्या, भारतीय समाजाला इथं युरोपीय समुदायामध्ये प्राधान्य कसं मिळेल आणि इतकं असून सुद्धा आपण ह्या युरोपातील समाजाशी कसे एकत्र मिसळून गोविंदाने काम करू ह्यावर आमचा भर आहे. आणि टिफ पुढच्या वर्षी फ्रँकफर्टच्या KAV इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावरती उतरायचा विचार करत आहे आणि ह्यासाठी महाराष्ट्राचा, जर्मनीतील मराठी मंडळींचा एक जो सहभाग आणि सहकार्य टिफला नक्की गरजेचं आहे, टिफला मिळणं गरजेचं आहे. महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यामध्ये बरेच सामायिक दुवे आहेत, एकत्र येण्याच्या खूप शक्यता आहेत. महाराष्ट्राचं आणि जर्मनीचं हे सहकार्य ह्यापुढं असंच वृद्धिंगत हो आणि त्यासाठी जे काही करण्याची गरज असेल ते आम्ही जर्मनीमधली मराठी मंडळी आमच्या परीने आमचा खारीचा वाटा नक्की उचलू. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि विश्व मराठी परिषदेला परत एकदा मनापासून धन्यवाद. धन्यवाद अजितजी. जर्मनीमधील महाराष्ट्राचं अप्रतिम वर्णन आपण केलं. आम्हाला तुम्हा सर्वांचा सार्थ अभिमान वाटतो. भारताबाहेर दूर 7 समुद्रापलीकडे जाऊन तिथल्या परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन आपण आपले कर्तृत्व सिद्ध केले. काळाच्या ओघामध्ये तिथे येणाऱ्या नवीन मराठी भाषिक बांधवांना मानसिक, भावनिक आधार दिला, आपुलकी दिली आणि त्यातून जणू साकार झाला जर्मनीमधील महाराष्ट्र. जर्मनीमधील मराठी भाषिक बांधवांच्या कर्तृत्वाची कहाणी अधिकाधिक मराठी बांधवांपर्यंत शेअर करावी. भविष्यात तेथे जाणाऱ्या
विद्यार्थ्यांनी, पालकांनी, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांनी किंवा पर्यटकांनी जाण्याअगोदर हा व्हिडिओ जरूर बघावा. जर्मनीमध्ये आपले बांधव आहेत ही कल्पना त्यांना नक्कीच धैर्य आणि आत्मिक आनंद देणारी ठरेल. पुन्हा एकदा जर्मनीमधील सर्व मराठी भाषिक बांधवांचे खूप खूप अभिनंदन आणि विश्व मराठी परिषदेतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. झेंडे अटके पार या यूट्यूब लाईव्ह मालिका पाहणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना मी विश्व मराठी परिषदेच्या वैश्विक कुटुंबामध्ये सहभागी होण्याचे आत्मीय आमंत्रण देते. विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासदत्व ऑनलाईन घेता येते. आपण भारत आणि भारताबाहेरील सर्व मराठी भाषिक बंधू भगिनी एकत्र येऊन वैश्विक मराठी कुटुंब एक वैभवशाली, संपन्न, समृद्ध आणि सक्षम वैश्विक मराठी भाषिक समाज घडवूया. पुन्हा पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया.